तुम्हाला कधी असं वाटतंय का की जे तुमचं सर्वस्व होतं ते एक दिवस अचानक बदलून जाऊ शकतं? ही कथा आहे अनिताची, जिने आपलं सर्व प्रेम दिलं, पण आयुष्याने तिला शिकवलं कधी कधी दुरावं हेच एकमात्र मार्ग असतो. अनिता आणि रोहन कॉलेजपासूनचे प्रेम, लग्न आणि सुरुवातीला स्वप्नांसारखी काही वर्ष. सकाळी एकत्र कॉफी, रात्री गप्पा, एकमेकांच्या हातात हात धरून चालणं, सगळं काही होतं त्यांच्या आयुष्यात. पण काही वर्षांनी गोष्टी बदलायला लागल्या. रोहन घरात उशीर करायला लागला, डोळ्यात चमक नाहीशी झाली. आज ऑफिसमध्ये खूप ताण होता असं म्हणायचा, पण त्याच्या आवाजात आधीची मिठास नव्हती. आणि त्याला जाणवलं की ती एकटी उरली आहे. तिच्या भावना कुणालाही कळत नाहीत. रात्री ती डोळे मिटून म्हणायची, मी नेहमीप्रमाणे प्रेम दिलं, पण आता फक्त शांत वेदना उरली आहेत. त्या शांतीत पण हृदयात चढणारा नैराश्य आणि उदासी होती. ते दिवस रात्र विचार करत असे, मी बदलू शकते का की त्याला बदलावं लागतं? परंतु तिला समजलं की दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न केल्याने फक्त स्वतःची वेदना वाढते. एक दिवस अनिता ठरवते, स्वतःसाठी आणि आपली मानसिक शांतता टिकवण्यासाठी थोडं अंतर घेणं आवश्यक आहे. ती वाचन करते, चालते, स्वतःच्या आवडीनुसार काही करत असते. रोज थोडा वेळ स्वतःसाठी देते. रोहन पहिल्या काही वेळा विरोध करतो, कारण त्याला समजत नव्हतं की अनिता का बदलली आहे. पण हळूहळू त्यालाही जाणवलं, तिला आता स्वतःची ओळख मिळाली आहे. एक दिवस दोघे एकत्र बसले. शब्द नाहीत, फक्त डोळ्यातून भावनांचा आदान प्रदान. कोणीही रागात नाही, कोणीही दोषी नाही. अनिता समजली, प्रेम हरवलं नाही, फक्त नात्याची रूपं बदलली आहेत. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आपण दोघं बदललोय आणि ते ठीक आहे, पण आता आपल्याला एकमेकांशी नातं राखण्यासाठी नव्या मार्गाची गरज आहे. रोहन हळूहळू समजला आणि दोघे शांतपणे एक नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. कधीकधी जे दूर जातं ते फक्त आपल्याला स्वतः शोधण्यासाठी असतं. आपल्या आयुष्यातील नात्यांमध्येही शांतता आणि प्रेम टिकवण्यासाठी आपल्याला स्वतःला सोडून द्यावं लागतं. जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. तुमच्या आयुष्यातही अशा नात्यांमध्ये तुम्ही कधी शांततेकडे गेला आहात का? नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.